सध्या फॉर्म भरत असताना म्हाडाचा 2 डॉक्युमेंट महत्त्वाचे शक्यतो लोकांकडे नाही आहेत. एक तर डोमिसाईल आणि दुसरं म्हणजे आय-टी-आर किंवा उत्पन्नाचा दाखला. डोमिसाईल काढण्यासाठी एक साधारणतः 10 दिवसाचा कालावधी जातो. ते सिंपल तुमच्या महासेवा केंद्रामध्ये तुमच्या तालुक्यातील असणाऱ्या त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. दुसरा राहिला प्रश्न आय-टी-आरचा, इन्कम टॅक्स रिटर्न म्हणतात त्याला. तर ते सिंपल सी-एकडे तुम्हाला मिळू शकतं. आय-टी-आर नसेल तर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असेल तरीही तो चालतो. कारण हे जे 2 डॉक्युमेंट आहेत ते शक्यतो लोकांकडे नाहीत. पण बाकीचे आधार कार्ड, पॅन कार्ड हे जे बाकीचे नॉर्मल डॉक्युमेंट जे आहेत ते सिंपल सर्वांकडेच आहेत. परंतु हे 2 डॉक्युमेंट डोमिसाईल आणि आय-टी-आर ह्या 2 डॉक्युमेंटला वेळ लागत असल्याने ते शक्यतो आता काढायला टाकले तर बेस्ट. साधारणतः 10 दिवसात ते मिळून जातील. आणि राहिला प्रश्न कॅटेगरीचा तर एस-सी, एस-टी, डी-टी, एन-टी, व्ही-जे ह्या कॅटेगरींसाठी म्हाडा सोडतीसाठी आरक्षण आहे. इतर लोकं जे आहेत ते जनरल पब्लिकमध्ये कन्सिडर केले जातात. त्याचबरोबर इतरही लोकांना खासदार, आमदार, पत्रकार, कलाकार इत्यादी लोकांना याच्यामध्ये आरक्षण आहे. परंतु त्या संबंधित लोकांना एक सर्टिफिकेट त्या बाबतीतलं त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे महत्त्वाचे 2च डॉक्युमेंट आहेत तसं पाहायला गेलं तर डोमिसाईल आणि आय-टी-आर हे शक्यतो भरपूर लोकांकडे नाही आहेत. त्यामुळे ते आत्ता काढायला टाकले तर एक 10 दिवसात मिळून जातील आणि तुमचा फॉर्म तुम्ही नंतर भरू शकता. कारण हे सगळे डॉक्युमेंट ऑटो व्हेरिफाय होतात. जेव्हा तुम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड करता त्याला एक थोडासा कालावधी जातो. नंतर तुम्ही त्या विशिष्ट स्कीमला अप्लाय करू शकता. त्यामुळे डोमिसाईल आणि आय-टी-आर नसेल तर आत्ताच काढायला टाकलेला अतिउत्तम.